रसिको नमस्कार. ग्लोबल साहित्य सफरीचं आजचं हे चौथं पुष्प आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी जगविख्यात अमेरिकन लेखक मार्क ट्वेन याची जी सदाबहार कादंबरी आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन याबद्दल बोलणार आहे. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी पहिल्यांदा काही वेळ मार्क ट्वेनची आपल्याला माहिती सांगेन आणि नंतर कादंबरीकडे वळीन. मार्क ट्वेन हा अमेरिकन लेखक, विनोदी लेखक, पत्रकार, कादंबरीकार आणि व्याख्याता म्हणून जगप्रसिद्ध आहे. नवनवीन कल्पना राबवण्याची उद्योजकताही त्याच्याकडे होती. त्याचं मूळ नाव सॅम्युअल क्लेमन्स. त्याचा जन्म अमेरिकेत फ्लोरिडा येथे 1835 साली झाला. 6 भावंडांपैकी सर्वात लहान आणि आईच्या गरोदरपणातील 7व्या महिन्यातच जन्मलेला. तब्येतीने अतिशय नाजूक पण तेवढाच खोडकर आणि आईचा अतिशय लाडका. आई विनोदी स्वभावाची तर वडील गंभीर प्रवृत्तीचे. त्याचे वडील वकील होते आणि समाजात जस्टिस ऑफ पीस म्हणून सन्मानित होते, पण मोठ्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या अशा धंद्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळे सॅम्युअल 4 वर्षांचा असतानाच त्यांनी फ्लोरिडा सोडून तेथून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिसिसिपी नदीवरील हॅनिबल या लहानशा गावात सर्व कुटुंबासह स्थलांतर केलं. दुर्दैवाने ते त्यानंतर फक्त 8च वर्ष जगले, म्हणजे सॅम्युअल 12 वर्षांचा होईपर्यंतच. या अल्प कालावधीत सॅम्युअलने आपल्या एका बहिणीचा आणि एका भावाचा मृत्यू बघितला. भर रस्त्यात गोळी मारून एका माणसाची हत्या झालेला प्रसंग पाहिला. त्यावेळी महामारी म्हणून मानल्या गेलेल्या कॉलऱ्याने त्याच्या लहानशा गावात केलेला कहर त्याने बघितला. इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या एका मित्राला नदीत बुडताना पाहिलं आणि एका ठार केलेल्या गुलामाचं शवही नदीत वाहताना त्याने बघितलं. सुरुवातीला 70,000 एकर इतकी प्रचंड जमीन, घरात गुलाम, अशी त्या काळी अत्यंत सुखसंपन्न मानल्या गेलेल्या वडिलांच्या परिस्थितीचं धंद्यातील अपयशामुळे अगदी घरचा गुलाम आणि घरचं फर्निचर विकण्यापर्यंत आलेली पाळी सॅम्युअलने पाहिली. असे सर्व कठीण प्रसंग आणि वयाच्या 10 वर्षापर्यंत असलेली अगदी तोळामासा प्रकृती, असं गेलेलं सॅम्युअलचं बालपण वडिलांच्या मृत्यूबरोबरच संपुष्टात आलं. त्या सगळ्या अनुभवांचा त्याच्या मनावर अगदी खोल परिणाम होणं स्वाभाविकच होतं आणि त्याच्या पुढच्या आयुष्यातील लिखाणात या अनुभवातून आलेले संदर्भ आणि उल्लेख आढळतात. वडिलांच्या मृत्यूनंतर सॅम्युअलने आपल्या गावात अनेक बारीक-सारीक कामं केली. मिशन कोरियर या वृत्तपत्राच्या जोसेफ आमेंट या मालकाकडे उमेदवारी केली आणि त्याच्या आश्रयाखाली शालेय शिक्षणही घेतलं. नंतर हॅनिबल जर्नल म्हणून त्याच्याच भावानं सुरू केलेल्या साप्ताहिकाच्यासाठी त्याने तर खेळे जुळणीचं काम केलं, काही विनोदी चित्र काढली आणि लेखे लिहिले. या सर्व कामातून त्याने व्यवसायाचा अभ्यास केला आणि त्याच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. मग त्याने त्यावेळी राहत असलेल्या ग्रामीण वातावरणातून बाहेर पडून आपलं अनुभवविश्व वाढवण्यासाठी न्यूयॉर्कमधील एका मोठ्या छापखान्यात नोकरी केली. नंतर सेंट लुई, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन DC वगैरे शहरात वास केला नोकरीसाठीच. या सर्व ठिकाणी वास्तव्य असताना गंमत म्हणजे सॅम्युअल रोज संध्याकाळी एकटाच सार्वजनिक वाचनालयात जायचा आणि तिथे वाचन करत बसायचा. त्यांनी खूप वाचलं आणि याप्रमाणे त्यांनी स्वशिक्षण घेतलं आणि त्याच्याच भाषेत त्याचा त्याला उपयोग फार झाला. पुढे आयोवा या राज्यात त्याच्या भावानं सुरू केलेल्या एका छापखान्यात भागीदार म्हणून त्याने 1 वर्ष कामही केलं. पण तीव्र मानसिक अस्वस्थता आणि ज्वलंत महत्त्वाकांक्षा यामुळं आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या हेतूनं त्यानं 1857 साली दक्षिण अमेरिकेत जायची तयारी केली. पण त्याचवेळी त्याला असं वाटलं की मिसिसिपी नदीवर फिरणाऱ्या आगबुडीचा पायलट होणं जास्ती श्रेयस्कर आहे.
कारण त्यावेळी पायलटना उत्तम पगार होता, समाजात मानाचं स्थान होतं आणि त्याचबरोबर पूर्णतः व्यक्तिगत स्वातंत्र्यही होतं. त्यानं टेरेस निक्सबी असं काहीचं नाव आहे, या अत्यंत नावाजलेल्या आणि निष्णात पायलटबरोबर उमेदवारी सुरू केली आणि 2 वर्षांनी पायलटचा परवानाही मिळवला. या 2 वर्षात त्याची मिसिसिपी नदीची अगदी जवळून ओळख झाली, तिच्या अगदी बारीक खाणाखुणांसकट. आपल्या आयुष्याला एक शिस्त लागल्याचा आणि योग्य दिशा मिळाल्याचा आनंद त्याला झाला. या सर्व काळात काही ना काही लिहिण्याची हौस मात्र त्यानं चालूच ठेवली. पण एक गंमत सांगतो की मिसिसिपी नदीवर नावाडी बोट चालवताना नदीची खोली मोजत आणि नदीची खोली मोजताना ते मार्क 1, मार्क 2 म्हणजे मार्क ट्वेन असं म्हणायचे. मार्क ट्वेन म्हणजे 2 फॅदम खोली म्हणजेच 12 फूट, कारण 1 फॅदम म्हणजे 6 फूट आणि आगबोटीसाठी ही 12 फूट खोली आवश्यक होती आगबोट फिरण्यासाठी. सॅम्युअलचं मिसिसिपी नदीवर अतिशय निस्सीम प्रेम होतं आणि ते नावाडीचे मार्क ट्वेन असं म्हणायचे ना, ते त्याला इतकं भावलं की आपल्या पुढल्या लिखाणासाठी हेच त्यानं आपलं टोपणनाव घेतलं. दुर्दैवाने 1861 मध्ये आपल्याला माहिती आहे की अमेरिकेत यादयुद्धाला सुरुवात झाली आणि बोटीच्या धंद्याला उतरती काळा लागली. त्यामुळे सॅम्युअल 2 वर्ष बिनकामाचा राहिला आणि घरी बसला. युद्धासंबंधीच्या कोणत्याच कामात आपण योग्य नसल्याचं त्याला लक्षात आलं, त्याला जाणवलं आणि मग तो आपला भाऊ आणि आईबरोबर नेवाडा या राज्यात गेला. तिथे वर्जिनिया शहरात आपल्या भावावर तो काम करू लागला. पण त्याचं समाधान होईना म्हणून खाणकाम, सोनं, चांदी, लाकूड या व्यापारात गुंतवणूक यात त्याने लक्ष घातलं. पण खरं सांगू का, तिथे त्याचं मन रमेना. शेवटी त्याने त्याच्याच मित्राच्या टेरिटोरियल एंटरप्राइज या वृत्तपत्रासाठी काम सुरू केलं. तिथेच त्यानं फेब्रुवारी 1862 साली लिहिलेल्या एका लेखात मार्क ट्वेन या टोपणनावाचा पहिल्यांदा वापर केला. पुढे 1864 मध्ये तो सॅन फ्रान्सिस्कोला राहायला गेला. तो तिथल्या एका वृत्तपत्राचा वृत्तपत्रकार म्हणूनच. नोव्हेंबर 1865 साली सॅटर्डे प्रेस या न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध साप्ताहिकात सॅम्युअलची द सेलिब्रेटेड जम्पिंग फ्रॉग ऑफ कॅलेव्हरस काउंटी ही विनोदी कथा प्रसिद्ध झाली आणि त्याचं नाव अमेरिकाभर झळाळलं. ही कथा इतकी लोकप्रिय झाली की तिचं फ्रेंच भाषेतही भाषांतर झालं. 1865 मध्ये त्याने हवाई बेटांची सफर केली, तिथं व्याख्यानं दिली आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्थार्जनाच्या दृष्टीने हा एक चांगला मार्ग आहे असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा. आणि त्याची व्याख्यानं म्हणजे एक पात्री विनोदी प्रयोगच म्हणा ना, म्हणजे अगदी आजकालच्या स्टँडअप कॉमेडीसारखं. या सफरीवर त्यांनी लेखही प्रकाशित केले आणि ते खूप गाजले. पुढे एका वृत्तपत्रामध्ये लिहिण्यासाठी त्याने युरोप आणि पवित्र भूमी म्हणजेच जेरुसलेमची सफर केली. यावर त्याने इनोसंट्स अब्रॉड हे पुस्तक 1868 मध्ये लिहिलं आणि तेही खूप गाजलं. 1870 साली त्यांनी ऑलिव्हिया लँग्डनशी लग्न केलं. तिचे वडील एक प्रख्यात उद्योजक होते आणि त्यांच्या ओळखीमुळे सॅम्युअलला बफेलो, न्यूयॉर्कमध्ये एका वृत्तपत्रात भागीदारी मिळाली. पण तिथं त्याचं मन फार रमलं नाही आणि त्याच दरम्यान दुर्दैवाने त्याच्या 2 वर्षाच्या मुलाचा घटसर्पाने मृत्यू झाला. मग काही काळानंतर त्याने कनेक्टिकटमधल्या हार्टफोर्डला स्थलांतर केलं. हार्टफोर्डला मार्क ट्वेन 17 वर्ष राहिला. त्याची अनेक प्रसिद्ध पुस्तकं याच कालावधीत लिहिली गेली. म्हणजे हे बघा ना की आपल्या पश्चिमेतील अनुभवावर आधारलेलं रफिंग इट, आपला मित्र चार्ल्स वॉर्नर बरोबर लिहिलेली द गिल्डेड एज ही अमेरिकन राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचारावर लिहिलेली एक विडंबनात्मक कादंबरी. ही कादंबरी मार्क ट्वेननं त्याच्या इंग्लंडच्या प्रवासानंतर लिहिली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तशी ही मार्क ट्वेनची पहिलीच कादंबरी.
त्यावरचं नाटकही रंगमंचावर आलं आणि त्यातलं कर्नल सेलर्स हे विनोदी पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. त्यानंतर पुढे द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर, द प्रिन्स अँड द पॉपर, लाईफ ऑन मिसिसिपी, द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन, अ कनेक्टिकट यांकी इन किंग आर्थर्स कोर्ट, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आणि ती सगळी गाजली. आपल्याला एक सांगायला मला गंमत वाटते की मार्क ट्वेनला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं पहिल्यापासूनच प्रचंड आकर्षण होतं. प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला होता ना, त्याबरोबर त्याचे व्यक्तिगत घनिष्ठ संबंध होते. मार्क ट्वेनच्या नावावर 3 एकस्व म्हणजेच पेटंट्स होती. फॉरेन्सिक शास्त्रात फिंगरप्रिंट्स म्हणजेच बोटांच्या ठशाच्या वापराबद्दल तो पहिल्यापासून आग्रही होता आणि आपल्या पुस्तकात त्याने त्याचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. मार्क ट्वेननं आयुष्यात खूप पैसा मिळवला, पण तो गमावला देखील. त्यांनी काय केलं, त्याने त्याचा बराचसा पैसा त्याने नवीन तंत्रज्ञानात गुंतवला, पण त्यात त्याला बऱ्याचदा अपयशच आलं. त्यानं पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय केला, पण त्यात त्याला शेवटी तोटाच झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणून मार्क ट्वेननं 1891 साली आपल्या कुटुंबासह युरोपला स्थलांतर केलं. युरोपमध्ये फ्रान्स, जर्मनी आणि इटली इथे त्याचं प्रामुख्यानं वास्तव्य होतं. एप्रिल 1894 साली त्यानं अमेरिकेत दिवाळखोरी जाहीर केली, पण नंतर त्याच्या लेखनानं आणि भाषणाने तो सावरला. यात त्याला त्याचा जो परम मित्र होता हेनरी रॉजर्स, त्याने खूप मदत केली आणि हा रॉजर्स अतिशय श्रीमंत गृहस्थ होता. 1895 साली एका वृत्तपत्राने मार्क ट्वेनची व्याख्यानमाला जगभरच्या विविध देशांमध्ये आयोजित केली आणि म्हणून मग मार्क ट्वेन जग प्रवासाला निघाला. यात त्याचा मुख्य उद्देश असा होता की मिळणाऱ्या पैशांनी आपली सगळी देणी परत करायची. आता आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की तसा तो कायद्याने देण्यात बांधील नव्हता, कारण त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली होती, पण तरीही ती देणी त्याला अस्वस्थ करत होती आणि ती परत करायचा त्याने निर्धार केला होता. या जगप्रवासात त्यांनी ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा, फिजी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत आणि साऊथ आफ्रिका या देशांना भेट दिली आणि तिथे व्याख्यानं दिली. त्यानं भारतात आपल्याला माहिती आहे 3 महिने काढले आणि त्यावर फॉलोइंग द इक्वेटर नावाचं पुस्तकं लिहिलं. 1896 म्हणजे बरोबर वाटतं 1 वर्षानंतर तो इंग्लंडला पोचला. पुढची 4 वर्ष त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रियात काढली आणि मग 1900 साली तो अमेरिकेला परतला. या सफरीत मिळालेल्या पैशांनी सगळी देणी फेडण्यात तो यशस्वी झाला. मार्क ट्वेनची शेवटची वर्ष न्यूयॉर्क शहरातल्या मॅनहॅटनमध्ये गेली. तशी वर्ष त्याच्यासाठी जरा दुःखाचीच. त्याची एक मुलगी, त्याची बायको, त्याचा परम मित्र हेनी रॉजर्स यांना काळानं हिरावून नेलं. मन रमावं म्हणून आपल्या मानलेल्या नातींसाठी त्याने एक क्लब सुरू केला. या क्लबचं नाव होतं एंजल फिश आणि ॲक्वेरियम क्लब. या क्लबमध्ये 10 ते 16 वर्ष वयांच्या जवळपास 12 मुली होत्या. या क्लबमध्ये ते भेटायचे, खेळ खेळायचे, नाटकं आणि निरनिराळे सांगीतिक कार्यक्रम बघायचे, एकमेकांशी पत्रव्यवहार करायचे. या सगळ्या मार्क ट्वेनच्या मानलेल्या नातीच, हे लक्षात ठेवा. ते त्याच्या शेवटच्या वर्षात या क्लबने त्याला खूप मानसिक आधार दिला. या काळातही मार्क ट्वेनचं लिखाण मात्र चालू होतं आणि ती पुस्तकंही प्रकाशित होत होती. मार्क ट्वेनचा 1910 मध्ये स्टॉमफिल्ड या गावात हृदयविकाराने मृत्यू झाला. याबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि ती आपल्याला सांगितलीच पाहिजे. ती अशी की हॅलेचा धूमकेतू 1835 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळ आला होता आणि त्यानंतर 2 आठवड्यानं मार्क ट्वेनचा जन्म झाला. 1909 मध्ये मार्क ट्वेनने असं म्हटलं की आय केम इन विथ हॅलेज कॉमेट इन 1835. इट इज कमिंग अगेन नेक्स्ट इयर अँड आय एक्सपेक्ट टू गो आउट विथ इट.
It will be greatest disappointment of my life if I don't go out with Halley's Comet. The Almighty has said, no doubt. Now, here are these two unaccountable freaks. They came in together, they must go out together. आणि सगळ्यात नवलाची गोष्ट म्हणजे 1910 साली जेव्हा हॅलेचा धूमकेतू परत पृथ्वीच्या खूप जवळ आला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 एप्रिलला मार्क ट्वेनचा मृत्यू झाला. तर याला काय म्हणायचं मला सांगा. अमेरिकेचा सगळ्यात मोठा विनोदी लेखक म्हणून मार्क ट्वेनचं नाव घेतलं जातं, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याने खूप दुःख बघितलं. हा दैवदुर्लभच नाही का. आपल्या लिखाणात मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांचा उपयोग करून अमेरिकन साहित्याला खास अमेरिकन बाज देण्यात मार्क ट्वेनचा फार मोलाचा वाटा आहे. प्रसिद्ध अमेरिकन लेखक विल्यम फॉकनर न त्याला तर द फादर ऑफ अमेरिकन लिटरेचर म्हणून म्हटलं आहे, संबोधलं आहे. त्याच्या लिखाणात आणि भाषणात असलेला खुसखुशीत विनोद, विडंबन यामुळे त्याला प्रचंड यश मिळालं आणि त्यामुळे त्याचे बऱ्याच मान्यवरांशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले. त्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते, मोठे चित्रकार होते, मोठे उद्योगपती होते, युरोपातील राजघराण्यांच्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. मार्क ट्वेनने आयुष्यात भरपूर लेखन केलं, पण त्याचे बरेचसे लेख वेगवेगळ्या असंख्य वृत्तपत्रात लिहिले गेल्यामुळे ना, त्याच्या संपूर्ण लेखनाच्या संकलनाचं काम आजही चालूच आहे बघा. मार्क ट्वेनची बरीच पुस्तकं गाजली, पण त्याला खरोखरच जगभर प्रसिद्धी मिळाली ना, त्याच्या 2 कादंबऱ्यांमुळे. पहिली म्हणजे द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर आणि दुसरी म्हणजे द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन, जिच्याबद्दल मी आता बोलणार आहे. ही कादंबरी जी आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन, ही कादंबरी डिसेंबर 1884ला ब्रिटनमध्ये आणि फेब्रुवारी 1885ला अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाली. द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयरचा हा म्हणावा तर पुढचा भाग आहे, कारण हकलबेरी फिन म्हणजेच हक फिनची आपली ओळख होते ना, ती टॉम सॉयर कादंबरीतच. या कादंबरीत म्हणजे हकलबेरी फिनमध्ये जरी थोडे संदर्भ टॉम सॉयर कादंबरीचे असले तरी ही एक स्वतंत्रच कादंबरी आहे. ही कादंबरी आत्मचरित्रासारखीच आहे, कारण ही कथा हक फिन स्वतःच सांगतोय. या कादंबरीत इतके प्रसंग आहेत, इतक्या व्यक्तिरेखा आहेत की तिचं कथानक संक्षिप्तपणे सांगणं जरा कठीणच आहे. तरी त्याची ढोबळ रूपरेषा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड 1840-42च्या सुमाराचा आहे, म्हणजेच अमेरिकन यादवी युद्धाच्या साधारणतः 20 वर्षे आधी. कादंबरीची सुरुवात होते ती सेंट पीटर्सबर्ग या मिसिसिपीवर नदीवर वसलेल्या एका गावात. आपल्याला आठवत असेल कदाचित की द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉमच्या शेवटी त्यांच्या काही साहसामुळे टॉमला आणि हक फिनला बरेच पैसे मिळाले असतात. तसा एकटा सडाफटिंग बापाने टाकलेला आणि घर नसलेल्या हक फिनला मिसेस डग्लस ही विधवा आपल्या घरात ठेवून घेते. त्याचं शिक्षणही चालू होतं. मिसेस डग्लस बरोबर तिची बहीण मिस वॉटसन ही राहत असते. हकच्या आयुष्याला जरा वळण लागतं, पण हे साचेबंद आयुष्य हक फिनसारख्या स्वच्छंदी मुलाला जरा डोईजड होऊ लागतं. त्यातच एके दिवशी अचानक हक फिनचे परागंड झालेले वडील अवतरतात, परत येतात. हा एक पक्का दारुडा माणूस असतो. हक फिन त्याचे पैसे त्याच्या वडिलांच्या हाती लागू देत नाही, पण त्याला खात्री असते की ते हे दारूवर उडवणारच. शेवटी वैतागून एके दिवशी हकचे वडील हक फिनला पळवतात आणि जंगलातल्या एके केबिनमध्ये त्याला बंदी करून ठेवतात. हक फिन बंदिवासात असाच काही काळ काढतो, पण त्यांच्या दारुडेपणाला आणि मारकोटेपणाला कंटाळून हक फिन एके दिवशी काय करतो तर स्वतःचा खून झाल्याचं नाटक रचतो. केबिनमधील वडिलांची साधनसामुग्री घेतो आणि पळ काढतो. नदीवर पोचल्यावर
तिथे त्याला एक रिकामा तराफा दिसतो. त्या तराफ्यावरून त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो जॅक्सन्स बेटावर आसरा घेतो. हे बेट तसं निर्मनुष्यच असतं, पण तिथे त्याला जिम हा गुलाम भेटतो. हा जिम मिट्स वॉटसनकडे कामाला असल्यामुळे त्याची आणि हक फिनची चांगलीच ओळख असते. हा जिम तिथे पळून आलेला असतो कारण त्याला असं समजलं असतं की मिस वॉटसन त्याला दुसऱ्या कोणाला तरी विकणार असतात आणि त्याला असंही कळतं की जी माणसं असतात त्यांना ती विकणार असते ती फारशी चांगली नसतात. हा जिम इलिनॉय राज्यात जायच्या प्रयत्नात असतो कारण त्या राज्यात त्यावेळी गुलामगिरीची प्रथा नष्ट झाली असते. ते एक फ्री स्टेट असतं. तिथे जाऊन त्याच्या बाकीच्या कुटुंबियांनाही गुलामगिरीतून मुक्त करण्याची त्याची इच्छा असते. सुरुवातीला काय होतं की हक फिन जरा डळमळतो कारण एका पळालेल्या गुलामाची साथ देणं कितपत योग्य आहे असा त्याला प्रश्न पडतो. तो ज्या संस्कृतीत जन्माला आणि वाढला असतो ना, त्यात गुलामगिरी एक सामान्य गोष्ट असते. त्यात विशेष काहीच नसतं. जिमला मदत करणं म्हणजे एक मोठा अपराधच आहे अशी त्याची भावना होते. पण होतं काय की त्या बेटावर ते एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात होते मैत्री आणि मग हक फिन त्याला मदत करायचं ठरवतो. गावात काय बातमी हे कळण्यासाठी हक फिन मुलीचा वेश घेऊन गावात येतो. तेव्हा त्याला स्वतःच्या खुनाची बातमी कळते आणि पुढे असंही कळतं की आधी जरी त्याच्या वडिलांवर त्याच्या खुनाचा संशय घेतला गेला असला तरी मग जिमच्या पलायनानंतर ना ती संशयाची सुई जिमकडे वळलेली असते आणि जिमला पकडण्यासाठी एक मोठं इनामही जाहीर झालं असतं. त्याला असंही कळतं की त्याच रात्री एक शोध पथक जॅक्सन बेटावर तपास करायला येणार आहे. हक फिनचं वेषांतराचं सोंग फसतं तरी तो स्वतःची शिताफणी सुटका करून घेतो. बेटावर परत येतो, जिमला सगळं सांगतो आणि ते दोघं तराफाच्या साहाय्याने बेटावरून पळ काढतात. यानंतर या प्रवासात हक फिन आणि जिमवर बऱ्याच आपत्ती येतात. त्यांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. एकदा तर मिसिसिपी नदीला प्रचंड पूर येतो आणि त्याचाही सामना त्यांना करावा लागतो. पुढे तर हक फिनची आणि जिमची ताटातूट देखील होते. एकामागून एक येणाऱ्या संकटांना हक फिन सामोरा जातो. नंतर त्याला असं कळतं की जिमला एका ठिकाणी बंदी बनवलं आहे आणि त्याला बंदी बनवणारी जी माणसं असतात ती त्याच्या पूर्वीच्या मालकाकडे म्हणजे मिस वॉटसनकडे रवानगी करण्याच्या तयारीत असतात कारण त्यांना त्या बक्षिसाची लालसा असते. काय करावं या विवंचनेत असतानाच हक फिनला त्याचा जुना मित्र टॉम सॉयर भेटतो. पहिल्यांदा टॉमला तो भूतच वाटतो कारण हक फिनच्या खुनाची बातमी सगळीकडे पसरली असते ना. पण मग नंतर सगळ्या खऱ्या गोष्टी कळल्यावर टॉम हक फिनला जिमला सोडवण्यासाठी मदत करायची ठरवतो आणि हे दोघं मित्र त्या उत्साहाने त्या कामाला लागतात. ते काय काय प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येतं की नाही, शेवटी जिमचं काय होतं याची सगळी उत्तरं आपल्याला या कादंबरीत मिळतात. या कादंबरीत भरपूर नाट्य आहे, थरार आहे, कथानकाला विलक्षण वेग आहे. एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे आपण पूर्णपणे गुरफटून जातो बघा. मार्क ट्वेननं हे किती कौशल्याने कथानक गुंफलं आहे हे आपल्याला लक्षात येतं ते कादंबरी संपल्यावरच. आणि त्याचं केवढं मोठं यश आहे नाही का. कादंबरी वाचताना कथानकाच्या आणि मिसिसिपी नदीच्या प्रवाहात आपण वाहतच जातो. मागं सांगितल्याप्रमाणे हे हक फिनचं आत्मकथन असल्यामुळे कादंबरीची भाषा त्याला साजेशीच आहे बघा. म्हणजे व्याकरणदृष्ट्या जरा अशुद्ध, रांगडी अशी. हक फिन हा तसा अशिक्षित मुलगा आहे ना, त्यामुळे या कादंबरीची एक मुख्य विशेषता म्हणजे संपूर्ण स्थानिक इंग्रजीत लिहिलेली ही पहिलीच अमेरिकन कादंबरी. एवढंच नव्हे तर अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या वेगवेगळ्या बोलीभाषांचा मार्क ट्वेननं अतिशय खुबीने या कादंबरीत वापर केला आहे. हक फिनची आत्मकथनाची भाषा
आणि विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेल्या या वेगवेगळ्या बोलीभाषा यांच्या या विलोभनीय मिश्रणाला खास अमेरिकेच्या दक्षिण भागातील मातीचा गंध आहे आणि आपल्याला बांधून ठेवण्याचं विलक्षण सामर्थ्यही. ही भाषाशैली कादंबरीला वेगळाच उठाव देते हे तर निसंशयच. पहिल्यांदा ही भाषाशैली वाचताना ना समजायला थोडा त्रास होतो, साहजिकच आहे. पण कथानक पुढे पुढे सरकताना एकदा अंगवळणी पडली की हीच किती योग्य आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव होते. अनेक वेगवेगळ्या चित्रविचित्र व्यक्तिरेखांनी भरलेली, एकामागून एक घडणाऱ्या रोमहर्षक प्रसंगाची रेलचेल असलेली मिसिसिपी नदीवरची ही एक अनोखी सफर आहे. मार्क ट्वेननं या व्यक्तिरेखांमध्ये असे काही रंग भरले आहेत की प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या मनात ठसते. मुख्य व्यक्तिरेखा सोडाच हो, पण दुय्यम व्यक्तिरेखाही आपल्या सहज लक्षात राहतात. मग त्यात हकचा दारोडा बाप असो किंवा ड्यूक आणि किंग म्हणून घेणारे ते भामटे असोत. जिमची व्यक्तिरेखा मार्क ट्वेननं त्या काळानुसारच उभी केली आहे. म्हणजे जिम असा जरा अडाणी आहे, अशिक्षित आहे, अंधश्रद्धाळू आहे, साधाभोळा आहे. अर्थात त्यामुळे झालं काय की मार्क ट्वेनवर त्याची टीका झाली की त्यानंही व्यक्तिरेखा ठोकळीबाज, म्हणजेच ज्याला आपण स्टिरियोटाईप म्हणतो ना, अशी रंगवली आहे. पण खरं सांगू का की मुळात जिम हा अतिशय सज्जन माणूस आहे. मैत्रीला पूर्ण जगणारा तो मित्र आहे आणि मैत्रीसाठी स्वातंत्र्यावर पाडी सोडण्याची त्याची तयारी आहे. असा तो जरा वेगळाच माणूस आहे. या कथेचा नायक हकलबरी फिन, साहजिकच स्वच्छंद जीवनाची ओढ असलेला, साहसी, हिकमती, आधी कृष्णवर्णीय आणि पळालेल्या जिमला तो गुलाम असल्यामुळे मदत करायला साशंक असलेला, पण शेवटी मैत्री झाल्यावर त्याला मदत म्हणून काही करायला तयार असणारा, बारीक बारीक गोष्टी टिपणारा, मनाने अत्यंत चांगला, तसा हुशार पण निरागस, असा हा किशोरवयातला कथानायक आपल्या हृदयात लगेच घर करतो, अगदी ठाण मांडतो. टॉम सॉयर पहिल्यांदा थोडा वेळ आहे कादंबरीत, नंतर शेवटच्या भागात आहे. टॉमची व्यक्तिरेखा मार्क ट्वेनने टॉम सॉयर कादंबरीत जशी रेखाटली आहे ना, तशीच इथे रेखाटली आहे. आणि शेवटी मिसिसिपी नदी हो, जणू काही ती या कादंबरीतली एक व्यक्तिरेखाच आहे. मिसिसिपी नदीशिवाय ही कादंबरी अपूर्णच आहे. मिसिसिपी नदीचा वाहता प्रवास आहे ना, तो या कादंबरीला मोठ्या डौलानं पुढे नेतो, अगदी जिवंत करतो. 135 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली आणि आजही तेवढीच लोकप्रिय असलेली जागतिक वाङ्मयातील ही एक फार मोठी कलाकृती आहे. या कादंबरीवर अनेक चित्रपट आले आहेत, अनेक टी व्ही मालिका आल्या आहेत, अगदी जपानी भाषेत देखील. ब्रॉडवेवर तिच्यावर संगीतिकाही आली आहे, सादर झाली आहे. अन्य लेखकांनी हकलबरी फिन आणि टॉम सॉयर या व्यक्तिरेखांचा उपयोग करून अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषात या कादंबरीची भाषांतरं झाली आहेत. आपल्याला माहिती असेल ना की भा. रा. भागवतांनी भटक बादर या नावानं या कादंबरीचं मराठीत भाषांतर केलेलं आहे आणि ते इतकं उत्कृष्ट आहे ना, त्याचं कौतुक करताना आपले शब्द अपुरे पडतील हो. भागवतांचे माझ्यावर अगदी अगणित उपकार आहेत, कारण जागतिक साहित्याची ओळख मला लहानपणी भागवतांमुळेच झाली. या कादंबरीचा सर्वोत्कृष्ट अमेरिकन कादंबऱ्यामध्ये समावेश होतो. पण गंमत अशी की ही कादंबरी पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. म्हणजे काय आलं की ते प्रकाशित झाल्यावर बऱ्याच अमेरिकन सार्वजनिक वाचनालयांनी तिच्यावर बंदीच आणली. 1905 मध्ये तर न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन पब्लिक लायब्ररीनी तिच्यावर बंदी घातली. आणि हा वाद अजूनही संपलेला नाही आहे, लक्षात ठेवा, अजूनही तो चालूच आहे. काय आहे या कादंबरीवर काय आक्षेप आहेत ते थोडेसे मी आपल्याला सांगतो. पहिला आक्षेप म्हणजे तिच्यात कृष्णवर्णीय गुलामांना निगर म्हणून संबोधलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा शब्द सध्या शिवीपेक्षा जास्ती भयंकर आहे आणि ते खरंच आहे, रास्तच आहे ते. पण ही कादंबरी लिहिली गेली आहे 1885 मध्ये
आणि कादंबरीच्या कथानकाचा काळ आहे तो 1840-42चा, म्हणजे या अमेरिकन यादवी युद्धाच्या आधीचा. त्या काळी अमेरिकेत आणि विशेषतः अमेरिकेच्या दक्षिण भागात निगर हा शब्द सर्रास वापरात होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा आक्षेप आहे भाषेला. म्हणजे भाषा जराशी अशुद्ध आहे, रांगडी आहे, त्यातले काही शब्द कानाला खटकणारे आहेत. हे जरी मान्य केलं तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही कथा आपण हकलबरी फिनच्या मुखातून ऐकत आहेत हो. आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशीच भाषा इतर बोलीभाषा सकट मार्क ट्वेनने वापरली आहे. तिसरा आक्षेप म्हणजे जिमची व्यक्तिरेखा आहे, कारण जिम हा माहिती आहे गुलाम आहे, तो अतिशय ठोकळेबाज म्हणजे स्टिरियोटाईप आहे. हा आणखीन एक आक्षेप आहे. पण मला एक सांगा की त्या काळात कमालीच्या शोषणाला बळी पडलेले बहुसंख्य गुलाम जिमसारखेच होते तर सत्यच आहे हो. तेव्हा या कादंबरीच्या कथानकाचा काळ लक्षात घेतला आणि ती जिकडे घडते तो प्रदेश लक्षात घेतला, तिचा इतिहास बघितला, तर मग मला वाटतं या आक्षेपांना बरोबर उत्तर मिळू शकतात. साधारणतः 250 पानाची असलेली कादंबरी अतिशय वाचनीय आहे आणि ही आबालवृद्धांसाठी आहे. अगदी किशोर वयातील वाचकांना ही साहस कथा म्हणून मोहित करते आणि प्रौढ वाचकांना असं लक्षात येतं की अमेरिकन यादवी युद्धाच्या 20 वर्ष आधी अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या समाजव्यवस्थेचं, त्या समाजाच्या मानसिकतेचं अतिशय वेधक आणि मार्मिक चित्रणही या कादंबरीत आहे. एवढंच नव्हे तर त्या समाजाच्या दांभिकपणावर, त्यातल्या अनिष्ट परंपरांवर, प्रथांवर, रूढी चालीरीतींवर विडंबनाच्या द्वारे अतिशय बोचरी टीका देखील आहे. पण खरं सांगू का, याही पलीकडे जाऊन ही कादंबरी आपल्या भूतकाळात कुठेतरी आपल्या हरवलेल्या बालपणाची आठवण ताजी करते आणि आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. अर्नेस्ट हेमिंग्वे या मोठ्या लेखकाच्या मते ही अमेरिकन साहित्यातली सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे. तो जेव्हा असं म्हणतो की ऑल ग्रेट अमेरिकन नॉवेल्स फ्लो फ्रॉम हकलबेरी फिन, म्हणजे पुढच्या सगळ्या उत्कृष्ट नावाजलेल्या अमेरिकन कादंबऱ्यांचं उगमस्थान आणि प्रेरणास्थान ही कादंबरीच आहे, तेव्हा तो असं का म्हणतो हे आपल्याला जरा समजू शकतं. पिढ्यानपिढ्या आबालवृद्धांना गुंगून ठेवणारी ही कादंबरी वाचणं आणि तिच्या विविध रसात न्हावून निघणं हा एक मोठा आनंदच आहे. हा आनंद आपण सगळ्यांनी अनुभवावा असं मला अगदी मनापासून वाटतं. कारण काय आहे, असा आनंद शेवटी दुर्मिळच असतो, हो ना.